नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। छान अशी अंघोळ वगैरे करून घेतली, थोडासा मेकअप सुद्धा केला आणि आता लागले मी स्वयंपाकाला। तर आज स्वयंपाकात मी बनवणार होते बटाट्याची चटणी, डाळ, भात आणि चपाती। आता तुम्ही म्हणत असताल आता ही बटाट्याची चटणी म्हणजे नक्की काय करते काय माहिती। तर याला ना बऱ्याच ठिकाणी पिवळा बटाटा, सुक्का बटाटा असंही म्हणत असतील, पण आमच्या इकडे मात्र याला बटाट्याची चटणीच म्हणतात। तर तुमच्या इकडे काय बोलतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर इथे मी डाळ सुद्धा शिजून घेतली होती आणि डाळ आहे ना मी तूर आणि मुगाची डाळ मिक्स करत असते, कारण पित्त होत नाही त्यामुळे दोन्ही डाळी मी मिक्स करून घेते। एकच डाळ खायला नको वाटते, मुगाचीही नको वाटते आणि तुरीचीही नको वाटते, त्यामुळे दोन्ही मिक्स करून घेतले। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मीठ, हळद असं सगळं काही टाकून शिजवून घेतलेलं होतं, कारण जेव्हा सगळं शिजलेलं असतं ना तेव्हा आपली डाळ म्हणजे जे आपण वरण बनवतो ना ते अगदी छान असे चवीला सुद्धा होतं। त्यामुळे इथं कढई ठेवली गॅसवरती आणि नंतर आता सुरू झाली माझी बटाट्याची तयारी। आता यामध्ये मी काय काय टाकते ते तुम्ही बघा। तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा कट करून घेतलेला होता। आता माझ्याकडे भाज्यांना कट करायला चॉपर सुद्धा आहे, पण डबल कोण कामं करणार आणि भांडे किती घासणार म्हणून मी चॉपर ते वापरत नाही। तर यामध्ये मी कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि यामध्ये जे मी बारीक केलेलं होतं ना हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे सर्व काही घालून घेतलं। जेव्हा पण आपण बटाट्याला अद्रक घालतो ना तेव्हा आपला बटाटा जो आपण वडापावचा बटाटा खातो ना तर सेम तसा लागतो। आणि माझ्या दोन्ही मुलांना तो बटाटा खूप सारा आवडतो, म्हणून त्यांची फरमाईश असते की मम्मी आज येल्लो बटाटा बनव। आता साई मला येल्लो बटाटा म्हणतो तर शौर्य म्हणतो पिवळा बटाटा आणि मी तर बोलते बटाट्याची चटणी। तर असे आमचे वेगवेगळे नाव असतात, काही असो पण पदार्थ मात्र एकच असतो। आणि इथे माझी ती तयारी चालू होती, छान असं मी मिक्स करून घेतला आणि आता इथे बनवायची होती मला डाळ। आता डाळीचे बनवताना माझी काय गंमत झाली ती तुम्हाला सांगतेच मी। तर आता आहे ना माझा गॅस संपत आला आणि मी शोधत होते लायटर कुठे ठेवला। बऱ्याच वेळा असं होतं की जवळ वस्तू असते पण सापडत नाही। ते म्हणतात ना काकेत कळसा आणि गावाला वळसा। आता मी सगळीकडे शोधत असते कुठे ठेवलं पण पटकन लक्षात नाही ना। त्यामुळे ना मी एक ठिकाणी असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागा केली आहे की ही वस्तू याच ठिकाणी तरच ते मला सापडते। कधी कधी मी वस्तू ठेवायच्या विसरून जाते आणि मग असं गावभर फिरत बसते की कुठं ठेवलं। तर या ठिकाणी मी डाळ सुद्धा फोडणीला घालताना यामध्ये हे टाकून घेतलं होतं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची ते सगळं बारीक करून घेतलं। आणि आता गॅस संपला। आता घरामध्ये माणसं नसली की भरपूर सारा प्रॉब्लेम होतो। आता तुमच्याकडे असंच होतं का ते मला नक्की सांगा। तरी ते मी टाकी तर ढकलीत घेऊन गेले, पण आमचे बाळराजे मात्र आता गॅसची टाकी जोडवायला बसले होते। मग मी जोडून देतो। तर आता बारक्याचे चालले होते एवढे सारे नखरे, तर मोठ्याला वाजत होती थंडी, त्यामुळे तो पांघरून घेऊन झोपलेला होता आणि माझं तर मात्र स्वयंपाकाचीच घाई गडबड चालू होती। तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।